सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मैत्रिणींनो, 7 जानेवारी 2025 या वर्षातील पहिला मंगळवार, दुर्गा अष्टमी आणि शांकभरी नवरात्र उत्सव सुरू होत आहे। बघा, उद्याचा वार जो आहे तो मंगळवार आहे, म्हणजेच आपल्या कुलदेवीचा वार आहे। त्यामुळे मंगळवार आणि शांकभरी नवरात्र उत्सव या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे आपल्याला एक प्रकारची सुवर्ण संधी लाभली आहे। त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे। हा सोन्यासारखा दिवस आहे। वर्षभरात 3 नवरात्र असतात, एक शारदीय नवरात्र, 2 चैत्र नवरात्र, 3 शांकभरी नवरात्र। चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत, शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते, तर शांकभरी नवरात्र ही पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते। आता बघा, चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे जवळ सगळ्यांना माहीत असते, पण शांकभरी नवरात्र फार कमी लोकांना माहीत आहे। आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर अनेक अडचणी दूर होण्यासाठी मदत मिळत असते। त्यामुळे तुमची कुलदेवी शांकभरी माता असो अथवा नसो, पण तुम्हाला या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही आवर्जून करायची आहे। कारण देवीची विविध रूपं असली तरीही आपली आई ही सगळ्यांचीच एकच आहे, त्यामुळे सेवा मात्र आपल्याला करायची आहे। त्यामुळे या शांकभरी नवरात्रीमध्ये आपल्याला काय काय करायचं, कुठली कामे करायची, कुठल्या सेवा करायच्या, कुठल्या विशेष गोष्टीची काळजी घ्यायची, हे सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। तर बघा, शांकभरी नवरात्र नेमकं काय आहे हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया। उद्यापासून म्हणजे 7 जानेवारी ते 13 जानेवारी शांकभरी नवरात्र आहे। तुम्ही म्हणाल की ताई, शांकभरी नवरात्र हे आम्ही कधी ऐकलेलं नाही किंवा हे काय आहे, तर त्या नवरात्रीमध्ये पण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे का? तर हो, या नवरात्रीमध्ये सुद्धा आई जगदंबेचा जागर असतो, कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते। ही शांकभरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचं स्वरूप आहे। माता तुळजाभवानी, माता रेणुका माऊली, माता सप्तशृंगी 3.5 पीठापैकीच आहे। याची साधी जी काही पूजा विधी आहे ती अश्विनातील देवी नवरात्रीसारखीच असते, त्यामुळे आपल्याला सेवा करणं फार अवघड जाणार नाही। आता देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा देखील आहे। शांकभरी नाव या देवीला का पडलं हे देखील त्यामध्ये दिलेलं आहे। अगदी छोटीशी कथा आहे। तर बघा, एकदा आपल्या देशामध्ये अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले। त्यांच्या या दीनस्थितीला पाहून देवीला दया आली आणि त्यामुळे तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या पालेभाज्या निर्माण केल्या आणि त्यानंतर त्यांचे काही अन्न आहे, त्यांच्या काही भाज्या आहेत, त्या या देवीने प्रेमाने अगदी या लोकांना खाऊ घातल्या आणि तेव्हा त्यांचे ते प्राण वाचले, म्हणून तिला शांकभरी हे नाव प्राप्त झाले। अशी सुधा शांत करणारी देवी म्हणून तिची आपण प्रार्थना करत असतो आणि या नवरात्रीमध्ये जर आपण तिचा उत्सव केला तर तिच्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा भासत नाही। त्यासोबतच महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊनच 1000 वर्ष तप केलं, म्हणून तिला शांकभरी हे नाव मिळालं, अशी देखील कथा आहे। आता असं म्हटलं जातं, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण यांच्या कुटुंबात शांकभरी देवी ही त्यांची कुलदेवी आहे, जिचे दुसरे नाव बनशंकरी असं सुद्धा आहे। त्यातही बनशंकरी ही बिजापुरातील बनामी येथे तिचं मंदिर आहे। या काळात तिथे फार मोठा रथ उत्सव काढला जातो आणि वर्षभर तिथे शुक्रवार पालखीही काढली जाते। बघा, सगळ्या देवी ज्या आहेत त्या एकच आहेत आणि कुलदेवीची सेवा अमुक एक दिवसामध्ये झाली ना तर त्याचा लाभ आपल्याला खूप मिळत असतो। कुलदेवीची सेवा अमुक एक दिवशी झालीच पाहिजे आणि त्यातल्या त्यात हे जे आता शांकभरी नवरात्र सुरू होणार आहे त्या दिवसामध्ये पण तुम्हाला थोडेफार जमेल तितकी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। तर चला जाणून घेऊया आता आपल्याला उद्यापासून कुठली कामे करायची आहे। तर बघा, उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सर्वप्रथम अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला घराची शुद्धी करायची आहे। घराची शुद्धी म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळदीचं पाणी घेऊन, गुलाबजल घेऊन सगळीकडे थोडे थोडे शिंपडायचं आहे। अशा पद्धतीने एक प्रकारे आपल्याला घर शुद्ध पवित्र करायचं आहे। त्यानंतर मुख्य दरवाजा आहे तो देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने किंवा थोडंसं गोमूत्र मिक्स करून त्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे। पुसल्यानंतर उंबरठा देखील स्वच्छ करायचा। अंगण असेल तर त्या ठिकाणी देखील हळदीचं किंवा गोमूत्र घालून पाणी शिंपडायचं। अशा प्रकारे उंबरठा जे आहे, अंगण आहे, ते देखील स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर मुख्य दरवाजा, त्यावर आपल्याला शुभ लाभ लिहायचं आणि जो आपला उंबरठा आहे त्यावर हळदीचे लेपन करायचं। हळदीचे लेपन केल्यानंतर कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे
आणि माता लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला उंबरठ्याची सजावट करायची आहे, जेणेकरून देवी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। ते झाल्यानंतर मुख्य दरवाजावर एक छोटासा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे। आता उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे। उजवी बाजू मिळाली तर उजव्या बाजूला लावा, किंवा मग दुसरीकडे कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लावला तरी पण चालेल। पण एक दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। तुपाचा लावला तर अतिउत्तम, पण नाही शक्य झालं तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता। आता या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहेत। 2 लवंगा टाकल्यानंतर तो दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित होणार आहे। जोपर्यंत पेटेल तोपर्यंत राहू द्या, विझल्यानंतर काही हरकत नाही। आता आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या घरामधील जी तुळस आहे बघा, प्रत्येकाच्या अंगणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असते आणि असायला हवी। तर ती तुळस जी आहे ती तुळशी मातेला देखील जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्यासोबत तुळशी मातेकडे देखील प्रार्थना करायची आहे। तुळशी माता ही देखील एक देवीचेच रूप आहे, त्यामुळे तुळशी माताकडे देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायची आहे। या ठिकाणी प्रदक्षिणा घालता येत नसेल तर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी। तुळशी मातेला पूजा झाल्यानंतर भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचा आहे। आता पौष महिना सुरू आहे। पौष महिन्यामध्ये भगवान सूर्यनारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे पौष महिन्यामध्ये भगवान सूर्यनारायणाला एका तांब्यामध्ये लाल फूल, हळद, कुंकू आणि गुलाल तांदूळ टाकून अर्घ्य द्यायचा आहे। आता या नवरात्रीमध्ये तुम्ही म्हणाल ताई, आपण शारदीय नवरात्रीचे जसे गट बसवतो वगैरे असं काही पूजा करायची का? पूजा अगदी सोपी आहे। पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला तुम्हाला ही नवरात्र आहे ती सुरू होते। बरोबर उद्या सकाळी लवकर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपली देवपूजा करायची आहे। गणपती बाप्पाची आराधना करायची। माता शांकभरीची म्हणजे माता जगज्जननी जगदंबाची जरी तुम्ही पूजा करायची आहे। या ठिकाणी तुम्ही एक तरी फोटो ठेवा, नसेल मूर्ती असेल तर ठेवा। गणपती बाप्पाची आराधना करायची, शांकभरी देवीचे स्मरण करायचे, मनोमन स्मरण करायचे। त्यानंतर फोटोला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचा। जसं नवरात्रीमध्ये बघा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो, तसं तुम्ही या नवरात्रीमध्ये सुद्धा एकतरी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तरी सुद्धा चालेल। तर तुम्ही म्हणाल शांकभरी नवरात्र आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा काय करायचा? हो चालेल, तुम्ही करू शकतात। त्यानंतर तुम्ही देवीची ओटी, तुमची कुलदेवीची मंदिरात जवळपास कुठे असेल त्याची तुम्ही ओटी भरू शकतात। शारदीय नवरात्रीला आपण देवीची जशी ओटी भरतो त्याच पद्धतीने या शांकभरी नवरात्रीत सुद्धा तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची ओटी भरायची आहे। कारण सुद्धा तसंच आहे। तुम्ही बघा, दरवर्षी आपण गौरी गणपतीचा सण साजरा करतो, पण त्यामध्ये आपण गौराईची ओटी कधी भरतो तेव्हा त्याची पाठवणी करायची वेळ येते तेव्हा आपण गौराईची ओटी ही भरतोच। किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवाशिनीने माहेरी राहायला जातात, तेव्हा त्यांची पाठवणी करायच्या वेळी होते। किंवा अगदी एक पूर्वी कोणी आपल्याकडे पाहुणे आले तर आपण त्याची ओटी कधी भरतो किंवा तिला साडी चोळी कधी देतो, तिची पाठवणी करण्याच्या वेळी येते तेव्हा। त्यामुळे आपल्याला कुलदेवीची ओटी सुद्धा आपण या 7 ते 13 दिवसाच्या कालावधीमध्ये शुक्रवारपर्यंत भरली तरीही चालेल। आपली कुलस्वामी आपल्याला सोडून कधीच जात नाही, तर ती आपल्या घरामध्ये निवासस्थान करते, म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते। देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं, त्यामुळे जेव्हा या नवरात्रीच्या उत्तरार्धात होण्याची वेळ येते तेव्हा आपण देवीची ओटी भरावी। तुमच्या यथाशक्तीने खणा नारळाची ओटी 11 रुपये, अगदी साधी सोपी तुम्ही ओटी भरू शकता। ओटी म्हणजे फार अगदी काही नाहीये, तुम्ही ब्लाऊज पीस, नारळ, त्यानंतर आपले घरचे तांदूळ किंवा गहू, यानंतर 11 रुपये देवीला गजरा, असे तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवीची ओटी भरू शकतात। या शांकभरी नवरात्री दिवशी माता जगदंबेची 16 शृंगार साहित्य अर्पण करा। या दिवशी देवीला लाल चुनरी, लाल फुले अर्पण करावे। तसेच या दिवशी हिरव्या बांगड्या समर्पित करून त्यातील काही बांगड्या आपण परिधान करावे। असे केल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते, तसेच वैवाहिक जीवन सुखी राहते। माता शांकभरी देवी लाल फुले आणि लवंगाची माळ सुद्धा अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना तसेच संकटे इच्छित फळ प्राप्त होते। तुम्ही अजून काही तुम्हाला देवीची सेवा करायची आहे, तुम्हाला कुठल्या मंत्राचा स्तोत्राचा जप करायचा आहे तो तुम्ही करा, काही करा चालेल, पण छोटी मोठी काहीतरी सेवा जी आहे ती या 7 ते 8 दिवसामध्ये होऊ द्या। हे दिवस शांकभरी नवरात्रीचे दिवस आहेत। पौष महिना चाललेला आहे, अतिशय शुभ दिवस आहे, त्यामुळे नक्की गोष्ट करा। आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्तीसाठी हे दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। आणि प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा असते, काहीतरी त्यांच्या मनामध्ये काहीतरी स्वप्न बघितलेले असते, ते पूर्ण
करण्यासाठी, आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी या नवरात्रीमध्ये कुलदेवीचा मानसन्मान होऊ द्या. कुलदेवीची तुम्हाला जमेल तेवढी सेवा करायची आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.